विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहित कालमर्यादित कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करणे तसेच संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक आहे। त्यानुसार प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी, चौकशी अहवाल आदींची पडताळणी करून प्रकरणाचा निपटारा होणाऱ्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असे निर्देश विभागीय आयुक्त नयना मुंडे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना आज दिले। लोकशाही दिनात दाखल होऊन 14 प्रकरणांवर चर्चा करून त्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत। विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात श्रीमती मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाचे कामकाज आज पार पडले। यावेळी अप्पर आयुक्त संजय जाधव, उपायुक्त संतोष काकडे, राजीव फडके, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, गीता वंजारी यांच्यासह महसूल, पोलीस, महानगरपालिका, सहकार, कृषी, जलसंधारण आणि ऊर्जा विभागाचे अधिकारी प्रत्यक्षरित्या तर 5ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते। यावेळी विभागीय लोकशाही दिनात अमरावती विभागातून एकूण 14 प्रकरणांवर चर्चा करून प्रत्येक तक्रारीच्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेण्यात आलाय। एकूण 14 प्रकरणांपैकी 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली, 2 प्रकरणे नव्याने दाखल झाली, 12 प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांनी स्थळ पाहणी, मुद्देनिहाय चौकशी, पडताळणी करून संपुष्ट अंतिम अहवाल तात्काळ सादर करावेत असे निर्देश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले। विभागीय महिला लोकशाही दिनांतर्गत एकही प्रकरण दाखल झालेलं नाही अशी माहिती महिला व बालविकास विभागाद्वारे देण्यात आली आहे। यावेळी लोकशाही दिनाच्या अमरावती विभागातून उपस्थित राहिलेल्या तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले। मागील लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणे नवीन लोकशाही दिनात सुनावणीसाठी येऊ नये, न्यायप्रविष्ट किंवा अर्थन्यायीय प्रकरणासंदर्भात तात्काळ अहवाल सादर करण्यात यावा, लोकशाही दिनासाठी दाखल होणाऱ्या तक्रार अर्जावर वेळेत कार्यवाही होण्यासाठी संबंधित विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करावे अशा सूचना श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिल्या।